नागपूरच्या राजनगर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। एका वकिलाच्या घरी काम करणाऱ्या चौकीदारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे। या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एक आर्यन जयराम मेश्राम वय 22 ते 23 वर्ष राहणार छिंदवाडा बालाघाट हा इथे वॉचमनची ड्यूटी करत होता। वॉचमन असताना ती एक कन्स्ट्रक्टिव्ह साईट होती, तिथं बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं काम सुरू होतं। बिल्डिंगचं काम झालेलं आहे आणि आता इंटेरियरचं काम सुरू होतं। हा झोपलेला असताना एका अज्ञात इसमाने येऊन त्याच्या डोक्यावर मारलेला आहे। त्यावरून जशी आम्हाला माहिती मिळाली आम्ही तात्काळ त्याला मेवला दाखल केलेला आहे। सध्या तो तरुण याला ट्रॉमामध्ये शिफ्ट केलेला आहे। ट्रॉमा येथे त्याचा उपचार सुरू आहे आणि पुढील तपास API विठोले करीत आहे। वर मजूर काही UPचे मजूर जे इंटेरियर डेकोरेटरचे काम करतात ते जवळपास 10 मजूर झोपलेले होते आणि पाऊस पण भरपूर सुरू होता। सकाळी त्यांच्यापैकी एक जण जो खाली लघवी करण्यासाठी आला तर त्याने बघितलं हा पडलेला दिसला आणि याच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू आहे। त्यावरून मग त्यांनी आरडाओरड केली आणि बाजूलाच असलेल्या सीताराम मठमधले एक गृहस्थ आले आणि मग त्यांनी ऑटो वगैरे बोलवून त्यांना मिळवलं, त्या मुलाला नेलं होतं। सध्या तरी या अँगलने आणि इतरही अँगलने आम्ही तपास करत आहोत। जरू जमीन या तिन्ही गोष्टीचा आम्ही तपास करत आहोत सध्या, पण अजूनही त्याला होश आला नाही आहे आणि काही तांत्रिक तपास सुरू आहे। सदर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून हल्लेखोरांना लवकरच अटक केली जाईल अशी अपेक्षा आहे।